बहील झालाय हा. काय झालं मालती? इंदिरा भाऊजींच्या ह्या अशा वागण्याचा किती दिवस त्रास करून घेणार आहात तुम्ही? दुसरं काय करू? जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा ना. म्हणजे राणी, हो, ती राणीच या घरातला प्रॉब्लेम आहे. तिला आधी बाजूला करा, पण त्याआधी तिच्या स्वप्नांपासून तिला लांब करा, नाहीतर उद्या ती आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. हे तर आहेच. बरं मला सांगा, ती एक्झामला जाऊ नये म्हणून तुम्ही काय प्लॅन केला होता? केला होता ना. तिच्या चहामध्ये मी गुंगीचं औषध टाकलं होतं. मग काय, ती चहा पिणार इतक्यात इंद्राच्या हातून तो चहा सांडला. आज ना केवळ ती इंद्रामुळे तिच्या पेपरला जाऊ शकली, पण यापुढे नाही जाऊ शकणार. आता बघतो तिच्या स्वप्नांकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा मी कशा बंद करते ते. हो मालती, तुम्ही शांत व्हा. या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप शांततेत हँडल करायच्यात. आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून ती पेपरच लिहू शकणार नाही. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे ज्या हाताने ती पेपर लिहिणार आहे तोच हात कामातून गेला तर, आपण तिचा हात मोडला तर? बरोबर आहे. आता असंच काहीतरी करावं लागेल. त्याशिवाय ती अवदसा परीक्षेला जायची थांबणार नाही. आता उद्या त्या राणीचा हात तिच्या गळ्यात असेल एवढं नक्की. हे घ्या बा, टॅबलेट्स खायचे राहिलेत. अरे किती औषधं खायची, कंटाळा आला मला आता. टॅबलेट्स घेतले नाही तर तुम्हाला बरं कसं वाटणार? अहो, लहानपणी जेव्हा मी नाही म्हणायचो टॅबलेट्स खायला, तेव्हा तुम्ही किती फोर्स करायचा तुम्हाला? ऐक, मी नाही तुला फोर्स करायचो, तुझी आई तुला फोर्स करायची. तू औषधं खायचं नाहीस, मग मी तुला आम्हीच दाखवायचं चॉकलेटचं, मग तू औषधं घ्यायचंस. पण मला सांग जरा, या सगळ्या गडबडीत राहून गेलं विचारायचं, नेमकं त्या दिवशी काय घडलं? कुठल्या दिवशी? त्या दिवशी नाही का, एक्झॅक्टली कधी? तुला आठवत नाही काही? आठवत नसलं तर नाटक करतोस. बाबा, मला खरंच नाही आठवते. तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या दिवसाबद्दल बोलताय? राणीनं तुझ्याकरता काही स्पेशल प्लॅन केलं होतं. ते स्पेशल प्लॅन ज्या दिवशी केलं होतं तो दिवस, त्या दिवशी काय घडलं? त्या दिवशी, अच्छा, राणीने सरप्राईज प्लॅन केलं होतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की वन ऑफ द बेस्ट सरप्राईज मला जे आजपर्यंत मिळालं. राणीने खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. जेव्हा मी सुरुवातीला पाहिलं, आय वॉज स्टंड की राणीने हे सगळं केलंय. म्हणजे ती सुरुवातीला असं प्रिटेंड करत होती की तिला तिच्या टेस्टची तयारी करायची, आणि तिने लेजिट एक मूड कोर्ट तयार केलं होतं, जिथे तिने विटनेस बॉक्समध्ये मला ॲज अ अक्युज्ड उभं केलं, क्वेश्चन आन्सर करत होती. आणि एक्झॅक्टली काय झालंय मला तुम्हाला सांगायचंच आहे. तर झालं असं की फ्लो मध्ये राणीने आर्ग्युमेंट जेव्हा ती करत होती माझ्याशी, फ्लो मध्ये तिने मला प्रपोज केला, आणि मग मला खूप भारी वाटलं ते ऐकून. आम्ही दोघं ती मुवमेंट खूप एन्जॉय करत होतो. मग शेवटी मीही ठरवलं की माझ्या मनातल्या फिलिंग्स मी तिला सांगा का, आणि मग मी माझ्या मनातल्या फिलिंग्स तिला सांगितल्या. ती अचानक काही रिॲक्टच करत नव्हती. म्हणजे नंतर एकदम तिला असं भलतंच काहीतरी बडबडत होती. मला असं वाटलं की मी माझ्या मनातल्या फिलिंग्स तिला सांगतोय तर तिला पण छान वाटेल, हॅपी वाटेल, बिकॉज तिने आधी प्रपोज केलं ना मला. पण ती अचानकच काहीतरी वेगळंच बडबडायला लागली, म्हणायला लागली की मला तुमच्याबद्दल असं काही फिलिंग्स नाहीये, तुम्ही असं काय बोलताय वगैरे वगैरे. मला पटलंच नाही ते, मला राग आला. मग आमचं भांडण झालं त्याच्यावरनं. सर, खोटं का बोलताय? असं काहीच झालं नव्हतं. आणि एवढंच नाही, मी तिला, तुम्ही का खोटं बोलताय? काही सांगताय का आबांना? मीच तुम्हाला म्हणाले ना की माझं प्रेम आहे तुमच्यावरती. मी एवढी सगळी तयारी केली होती, ते कोट सुद्धा मीच उभं केलं होतं, आणि एवढ्या दिवसापासून मी वाट बघत होते की मी तुम्हाला हे सांगेल. त्या दिवसाची तर वाट बघत होते ना मी. उगाच थोडी त्या कोर्टाचा घाट घातलाय मी, आणि तुम्ही हे सांगताय आबांना? अहो, मी नाही का तुम्हाला गुडघ्यांवर बसून म्हणाले होते? आणि हे बघा, माझं तुमच्यावर प्रेम होतं, आहे, आणि कायम राहणार आहे. मी आय लव्ह यू म्हणाले होते ना तुम्हाला सगळ्यात